नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या संकल्प सक्सेस फाइल्स या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर आहेत रूपम घुलेपा, ज्यांचं सिलेक्शन जे असेल ते SBI PO म्हणून झालेलं आहे. आणि मी जसं थंबनेलमध्ये वाक्य वापरलेलं आहे, एका वर्षात 5 पोस्ट. हे ज्या 5 पोस्ट असतील त्या म्हणजेच LIC LHFL याच्यामध्ये त्यांची निवड झाली. त्याच्यानंतर त्यांचं महाराष्ट्र बँक जे असेल त्याच्यामध्ये क्लर्क, त्याच्यानंतर तुमचं ग्रामीण ज्या बँक असतील त्या ग्रामीण बँक MGB मध्ये त्यांचं क्लर्क म्हणून निवड झाली. त्याच्यानंतर त्यांचं कृषी सेवक म्हणून सुद्धा सिलेक्शन होतं आणि त्यांचं फायनली आता SBI PO म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. तर रूपम, या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर याच्यामध्ये आपण त्यांचा जो प्रवास असेल तो कशा पद्धतीने त्यांनी केला या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थितपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलं थोडंसं इंट्रोडक्शन द्या, कारण आमच्या मुलांना पण कळलं पाहिजे की नेमकी तुम्ही काय काय एज्युकेशन केलं वगैरे सगळ्या गोष्टी. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, माझं संपूर्ण नाव रूपम दत्तात्रय घुले. मी तसा नेवासा तालुक्यातील गोपाळपूर गावचा रहिवासी आहे. मी माझं पदवीचं शिक्षण आपल्या धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात मधून पूर्ण केलं. त्यानंतर 2 वर्षांसाठी मी काही दिवस घरून आणि त्याच्यानंतर मग पुण्यात जाऊन UPSC CDSचं प्रिपरेशन केलं. बऱ्यापैकी पेपर आणि इंटरव्ह्यू देऊन वगैरे आल्यानंतर 2 वर्षांसाठी ते पूर्ण प्रिपरेशन चाललं. आणि त्यानंतर मग माझ्या सहज मित्रांसोबत जेव्हा सल्लामसलत केली की पुढं करिअरच्या दृष्टीने आणखीन आपण बॅकअप प्लॅन म्हणून किंवा एक स्थायी जे म्हणतो आपण एक जॉब म्हणून आपण पुढे बघू शकतो, मग तेव्हा मला हे बँकिंगच्या पर्यायाबद्दल कळालं. आणि त्यासोबतच मी जसं ग्रॅज्युएशन माझं पूर्ण झालं त्यासोबत मी तसं AFO दरवर्षी देतच होतो आणि प्रत्येक वर्षी मी AFOला इंटरव्ह्यूला राहायचो आणि जेव्हा फायनल कट ऑफ आय थिंक 2-3 मार्काने राहून जायचं. सो मग त्यावेळेस मग मी मागच्या वर्षी पुण्याहून इकडं संभाजीनगरला येऊन गेलो मेमध्ये आणि संकल्प एज्युकेशनचा क्लास लावून टाकला. आणि त्यानंतर मग तिथून पुढं मग बँकिंगची प्रिपरेशन सुरू केली आणि पूर्णपणे मग मी जनरल बँकिंगचा एक डोळ्यासमोर ठेवलं हो. कारण निव्वळ जर AFO ठेवलं तर कदाचित ते चान्सेस कुठंतरी आपल्याला कमी वाटतं सिलेक्शनचे. सो एक जनरल बँकिंगचं जेव्हा आपण ओव्हरऑल रोस्टर हे करतो, दरवर्षी जागा पण निघता आणि जागा निघण्यासोबत बऱ्यापैकी जे पारदर्शकता म्हणतो त्या प्रोसेसमध्ये सिलेक्शनच्या ती पण बऱ्यापैकी आहे सर. सो मग त्या अनुषंगाने मग मी इथं क्लास वगैरे केलं सर. 4 महिन्याची बॅच पूर्ण केली ऑफलाईन आणि त्यासोबत मग सेल्फ स्टडी चालू ठेवला. मग जसं ऑफलाईन बॅच पूर्ण झाली तरी मी तुमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. मग तो प्रॉपर स्टडीसोबत तुमच्या काउन्सिलिंगचा पार्ट असेल, परत जे माझे मॉक टेस्ट वगैरे, जेवढे डाऊट्स क्लिअरिंग फॅकल्टी, म्हणजे सगळ्या फॅकल्टीचं एक बरोबर कोऑपरेशन लाभलं, चांगला सपोर्ट पण लाभला. आणि त्यानुसार मग आज ज्या 5 पोस्ट भेटल्या आता त्या सगळ्या आता भेटून गेल्या असं. दुसरी महत्वाची गोष्ट, एका वर्षात 5 पोस्ट मिळवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते, कारण एका पोस्टला वर्षानुवर्ष झगडावं लागतं. आता तुमचं पण स्ट्रगल आम्ही पाहिलेलं आहे की ज्यावेळेस आपले रिझल्ट पण गेलते, ज्यावेळेस AFOचे, त्यावेळेस काय अवस्था असते. पण मला एक सांगा की ॲग्रिकल्चरचे जे विद्यार्थी असतील ते मला जाणून याच्यासाठी घ्यायचंय, कारण आज मी ज्युनियर असोसिएटचे पण रिझल्ट पाहिलेत SBIचे, त्याच्यानंतर SBI POचे रिझल्ट पाहिलेत. याच्यामध्ये खूप सारे ॲग्रिकल्चरचे विद्यार्थी जास्त दिसतात. नेमकी याच्या पाठीमागं काय तुमचं म्हणजे ॲग्रिकॉस वाल्यांचं काय असतं नेमकी? सर, ॲग्रिकॉस वाल्यांचं याचं सगळं श्रेय तर मी आमच्या ॲग्रिकल्चरच्या जो 4 वर्षांचा अभ्यासक्रम आहे मी तर त्यालाच देईल. कारण हा 4 वर्षांचा पूर्ण कोर्स असतो ॲग्रिकल्चर, BSc ॲग्रिकल्चर. त्या 4 वर्षामध्ये आम्हाला 8 सेमिस्टर असतात, 6-6 महिन्यांचे. आणि त्या एका सेमिस्टरमध्ये आम्हाला जवळपास 15 ते 20 विषयांची तयारी करावी लागते. आणि पेपर खरंच टफ असतात ते थोडं बऱ्यापैकी, पण मग ते आम्हाला ते एका रात्रीत अभ्यास करून काढायची सवय झाली आणि बऱ्यापैकी आम्ही वन नाईट शो झाला. राईट वन नाईट शो. आणि त्याप्रमाणे मग ते आम्ही असं धरून चाललो की जर आपण ठरवलं नाही एखादी गोष्ट, फार त्या लिमिट पूर्णतः आपण क्रॉस करायची तयारी ठेवायची. म्हणजे जर रात्रभर जरी अभ्यास करायची वेळ आली तरी तेव्हापासून म्हणजे त्यावेळेस आमचं ते भक्कम झाला भाऊ. बरोबर, ॲग्रिकॉस वाल्यांची सवय असते, कारण मी पण एक ॲग्रिकॉस असल्यामुळे ती जी गोष्ट आहे आमच्यात ठासून भरलेली असते, ती म्हणजेच काय, मेहनत करायला कधी कमी पडायची नाही. त्याच्यानंतर ज्यावेळेस आता मला हे सांगा की बरेच जण आता AFOचं पण प्रिपरेशन करतायत, तुम्ही पण करत होतात. ज्यावेळेस तुम्ही कॉलेज झाल्यानंतर AFOचं प्रिपरेशन करायला घेतलं त्यावेळेस नेमकी ज्यावेळेस बँकिंग मध्ये माणूस येतो त्यावेळेस सुरुवातीचे काही जे दिवस असतील ते 5-6 महिने काहीच कळत नाही नेमकी काय करावं काय नाही. आणि त्यात यावर्षी अशी गोष्ट झालेली, कॅलेंडर थोडंसं चेंज झालेलं आहे, तर मुलांना टॅकल करायला एक्झाम खूप कमी वेळ भेटलेला आहे. तर अशा वेळेस मुलांनी काय केलं पाहिजे? सर, ज्यावेळेस आपल्याकडे वेळ खूप कमी असतो त्यावेळेस तर मी तर म्हणेल एक
प्रॉपर स्ट्रॅटेजी आखणं आणि त्या स्ट्रॅटेजीचं व्यवस्थापन करून त्याच्यानुसार अभ्यास करणं हेच आपल्यासमोर तेवढी महत्वाची गोष्ट येऊन ठरते. आणि जे आता जो सध्या नवीन क्राऊड उतरलाय बँकिंगमध्ये, जे आता सध्या रिसंटमध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करून मग बँकिंग करण्याचा निर्णय घेतलाय, तर खरं मग त्यांचं बॅड लक म्हणू शकतो आपण, की त्यांना आता पुढच्या महिन्यापासूनच त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या. आमच्या टायमाला तसं नव्हतं, म्हणजे आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत, की आता जरी तुम्ही बॅच लावली तरी 4 महिने तुम्हाला बरोबर अभ्यासासाठी भेटतात, पण आता तशी वेळ नाही. सो निदान जे आता उतरलेले जे नवीन क्राऊड आलाय, तर त्यांच्यासाठी माझं एकच म्हणणं असेल की जर तुमचं सिलेबस बऱ्यापैकी कव्हर झाला असेल, तुम्हाला वाटतं तुमचे प्रिलिम्स एक्झाम निघण्याचे चान्सेस असतील, तर तुम्ही हमखासपणे प्रिलिम्सची तयारीसाठी लागून जा, जेणेकरून तुम्ही प्रॉपर मॉक टेस्ट, त्यांचं व्यवस्थित अनालिसिस आणि त्याच्यानुसार मग प्रिलिम्सच्या एक्झामसाठी. पण मग ज्यांचं सिलेबस अजून कम्प्लीट झालेलं नाही पूर्णतः, ज्यांचे म्हणावे तसे टॉपिक्स पूर्ण झालेले नाही, तर त्यांनी अगोदर ते टॉपिक्स पूर्ण करून घ्या. प्रत्येक टॉपिकले जे बारकावे ते एकदा व्यवस्थित नीट लक्षात आले, तर मग प्रिलिम्स असो किंवा मेन्स असो, आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रश्न टॅकल करायला जड जात नाही. अच्छा, त्याच्यानंतर एक ॲग्रिकॉस असल्यामुळं मला एक तुम्हाला हे विचारायचं की सगळ्यात मोठी जी भीती असते ती क्वांटची असते तर ती नेमकी क्वांटची जी भीती असेल आणि इंग्लिशची जी भीती असेल, ह्या दोन विषयाची खूप जास्त भीती असते. तर याला सुरुवातीच्या काळापासून ते आता SBI पर्यंत तुम्ही कशा प्रकारे टॅकल केलं? कारण SBI मध्ये पण इंग्लिश आणि क्वांटचा महत्वाचा रोल आहे, तर याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे टॅकल केलं इंग्लिश आणि क्वांट? येस सर, मुळात जी तुम्ही शब्द वापरला भीती, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. पण मग जे माझे विद्यार्थी मित्र असतील त्यांना माझं एकच म्हणणं राहील की किती जरी काही झालं तरी क्षेत्र बँकिंगचा असो किंवा आपल्या आयुष्याचा प्रश्न असो, फरक सगळा माइंडसेट मध्ये असतो. त्यामुळं भीतीला भीती म्हणून न बघता त्याला आपला स्ट्रॉंग पॉईंट कसं बनवता येईल याकडे आपण जर लक्ष दिलं, तर मग ते भीती वगैरे हे गौण गोष्टी होऊन जातात. तर इंग्लिश आणि क्वांट बद्दल सांगायचं म्हटलं तर सर, स्पेशली मी इंग्लिश पण सुरुवात करतो. आता इंग्लिश विषय असा की त्याबद्दल म्हणजे सगळ्यांच्या मनात एक स्टेरिओटाईप आहे की इंग्लिश म्हणजे खूप अवघड असतं बुवा, पेपरमध्ये प्रश्न अवघड, मग काय आपण वाचतो ते समजत नाही. त्यात तुम्ही ग्रामीण भागातले. येस, त्यात आपण ग्रामीण भागातले, आपण मग शहरातल्या मुलांना कसं कॉम्पिट करणार? आणि त्यातल्या त्यात ही बँकिंग एक्झाम अशी आहे का ती ऑल इंडिया लेव्हलवरची कॉम्पिटिशन असते, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पण मग मला असं वाटतं की जर इंग्लिशचा प्रॉपर वे मध्ये, म्हणजे कसं इंग्लिश म्हटलं तर मग आमचे जे आपले इंग्लिशचे फॅकल्टी संकल्पचे क्षितिज सर, म्हणजे अक्षरशः म्हणजे मी असं केलं होतं सर की क्षितिज सरांचं लेक्चर असलं तर त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द मी माझ्या नोटबुकमध्ये नोट केलेला आहे. आणि ती नोटबुक मला आतापर्यंत प्रत्येक पेपरमध्ये डायरेक्ट देवाचं आपण वरदान म्हणतो ना, बस तशा प्रकारे तारलेलं आहे. आणि बस प्रत्येक पेपरच्या टायमाला मी फक्त ते दररोज रिव्हिजन करायचं जे शिकवलेलं आहे. खास करून इंग्लिशचे ग्रामरचे रूल्स तुमचे एकदा डोळ्या खालून गेले पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे की पार्ट्स ऑफ स्पीच, फिगर्स ऑफ स्पीच, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, एरर, फिलर्स, ते वर्ड स्वॅप वगैरे, याचं नेमकं कसं ते ओव्हरऑल काम कसं करता, किंवा कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त स्कोर कसा करू शकतो, सेंटेन्स स्ट्रक्चर असो किंवा मग असे बारीकशे जे आपण म्हणतो ना लूपहोल्स, ते लॅक्युना, ते आपल्या लक्षात जेव्हा येतात ना, आणि हे लक्षात केव्हा येतील जेव्हा आपला सिलेबस कम्प्लीट झालेला राहील आणि जेव्हा आपण मॉक्स स्वतः देऊ आणि त्याचं व्यवस्थित अनालिसिस करू का. आणि मॉक्स बद्दल तर मी प्रकर्षाने म्हणेल की जवळपास जसं सगळ्या फॅकल्टीज सांगायच्या की तुम्ही मॉक्स द्या, मॉक्स एका तासाची असली तर अनालिसिस त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेळ जाऊ द्या, पण अनालिसिस हे व्यवस्थितच झालं पाहिजे. जिथं चुका केल्या तुम्ही त्या चुका परत करूच नका द्या. जिथं चुकलो ते व्यवस्थित तिथं लिहून घ्या, आपण का चुकलो, त्यावेळेस आपल्या मनाची परिस्थिती कशी होती, त्यावेळेस आपण घाबरलो होतो ते पेपर अटेम्प्ट करताना की आपले कन्सेप्ट कच्चे राहिले. त्यामुळं मग जिथं चुकलं ते एकदम परफेक्ट करा, आणि जेव्हा खरी वेळ येईल प्रिलिम्सचे पेपर देण्याची आणि मेन्सचे पेपर देण्याची, त्यावेळेस तुमचा बेस्ट परफॉर्मन्स तिथंच आहे, जे टॉप नॉच आपण म्हणतो. आणि राहिला प्रश्न क्वांटचा, तर आपले जे क्वांटचे फॅकल्टीज आपले आकाश जाधव सर असतील, अमित सर असतील, शरद सर असतील, तर या सगळ्यांच्या म्हणजे कमर्शियलला वगैरे यांचा मला बऱ्यापैकी फायदा होऊन गेला. त्यांनी जे कन्सेप्ट आहे ना, जी गणिताची जी भीती ते एकदम दूर करून टाकली. आता मी स्वतः बघितलेलं आहे क्लासमध्ये की मुलांसाठी जे बेसिक कॅल्क्युलेशन जे म्हणतो, प्रिलिम्ससाठी लागणारा स्पीड आणि अॅक्युरेसी आणि मेन्ससाठी लागणारे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, या 3 गोष्टी जवळपास या 3 त्रिदेवांनी एकदम मोकळ्या करून ठेवल्या होत्या. सो त्यावेळेसच क्वांटची भीती दूर होऊन गेली सर. आणि या क्वांटमध्ये मॉक्सचा आणि कन्सिस्टन्सीचा खूप महत्वाचा रोल प्ले करतो. जर तुम्ही कन्सिस्टंट नाही राहिले, जर तुम्ही थोडे 2-3 दिवस जरी ब्रेक घेतला
तरी तुम्ही खूप वापस येऊन जाता. वापस येतात. सो दररोज करत राहणं हे क्वांट साठी आणि LR साठी खूप महत्वाचं आहे. अच्छा. आणि इंग्लिशची रिव्हिजन पण ते मॅटर करते सर. ओके. त्याच्यानंतर न्यूजपेपर बद्दल, Yes, की sir. न्यूजपेपर जो असेल पहा, ते न्यूजपेपरचा काय महत्व असतंय का? कारण बऱ्याच जणांचं असं मत असते की न्यूजपेपर वाचायला पाहिजे की नाही पाहिजे, तर याच्यामध्ये तुम्ही काय सांगता? न्यूजपेपर खरं तर माझं तर प्रांजळपणे मत आहे सर की वाचायला पाहिजे. कारण निदान न्यूजपेपर वाचल्यानंतर आपल्याला कळतं तरी की आपल्या आजूबाजूला काय होतंय. खास करून आपल्या प्रादेशिक बातम्या, मग राष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या, आपला देश कुठे कुठे रिप्रेझेंट करतोय, काय घडामोडी काय चालू आहे हे बरोबर नेमकं आहे. आपल्या लक्षात येतं. आणि बँकिंगच्या जे मेन्स मधला GAचं सेक्शन आहे तो त्याच्या cover होतो. तो सगळ्या त्या GA वरच अवलंबून आहे. ते बरोबर. विचारता इथे कॉन्फरन्स कुठं झाली, बरोबर. काय झाली, परत बँकिंगच्या प्रेझेंट रेट्स काय आहे, बँकिंगच्या रिसंट टाइम्स मध्ये घडलेले कुठले कुठले इव्हेंट्स आहे, कुठल्या बँकेचं मर्जिंग कशात झालं, कुठल्याने कुठले स्टेक्स विकत घेतले, हे तुम्ही जर दररोज करायला म्हणजे गौरवगर सरांचं ते उदाहरण आहे की जेव्हा ते लेक्चर म्हणजे मी स्टडी IQ फॉलो केलं होतं त्यात ते शिकवताना मग ते एका याच्यात म्हणतात की महिन्याचे 30 बदाम खाण्यापेक्षा दररोज एक बदाम खाल्लेलं केव्हाही चांगलंच. बरोबर आहे. डायरेक्ट एकदा कन्झम्पशन केलं अवघड होईल. येस तसं GS आहे. अच्छा. GA साठी काय केलं तर GA साठी? GA साठी सर खास करून आता मी आता जसं सांगितलं स्टडी IQचा जो नॅशनल लेवलचा सोर्स आहे ते ओव्हरऑल सगळ्या बातम्या कव्हर करतात त्यात गौरवकर सर. आणि आपले जे फॅकल्टीचे आतिश सर आहे तर त्यांचे दर मंथलीचे PDF वगैरे राहायचे, मग ते मी एकदा डोळे खालून घालायचो. आता न्यूजपेपर रिडिंगमुळे ते बातम्या ध्यानात बसायचे. अरे हा, ज्यावेळेस ते PDF वाचायचो, अरे हा इथे लक्ष झालं, मग ते पुन्हा व्हायचं काय, परत रिव्हिजन व्हायची. बरोबर. आणि जेव्हा रिव्हिजन होते ना तेव्हा मनात एकदम ठामपणे आपण ते इम्प्रिंट होतं. बरोबर. तेव्हा पेपरमध्ये जरी 50-50 आलं तरी आपल्याला तिथं लगेच कॅटेगराईज करते, अरे हा हे उत्तर बरोबर आहे, आपण हे एकदा कुठेतरी वाचलं होतं. आणि तेच जर तुमची फक्त एकदाच वाचून गेले आणि तसंच जाऊन पेपरला बसले तिथं मात्र गल्लत होणार. बरोबर. आणि त्याच्यानंतर रिझनिंगचा जो पार्ट येतो पहा, महत्वाचा पार्ट आहे रिझनिंगचा पहा. तर रिझनिंगचा जो बऱ्यापैकी रिझनिंग ठीकठाक आहे, परंतु क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट असेल, त्याच्यानंतर बाकीचे पझल सिटिंग अरेंजमेंट असेल. आता बऱ्याच जणांना म्हणजे मी हे प्रश्न याच्यासाठी विचारतो की बऱ्याच जणांना पझल जरी समोर आलं तर प्रेशर येतो असं की आपल्याला वाचायचं किती वेळ, काय मोठे मोठे पझल असते. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती, अर्ध पझल सोडलं तर टेन्शन येते, पुढचं काही बसतच नाही. म्हणजे अशा मुलांच्या आमच्याकडे तक्रार असते, सर असंच होत आहे. अमोल सर पण त्याच गोष्टी ऑब्झर्व करतात ते. पण मुलाला असे जे टेन्शन येत आहे पहा, ते टेन्शन तुम्ही कशा पद्धतीने टॅकल केलं आणि क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट कसा केला? सर मुळात LR बद्दल सांगायचं म्हटलं तर मुलांना किंवा विद्यार्थी मित्रांना घाबरून जायची काहीच गरज नाहीये. माझ्यासाठी सुद्धा LR पूर्णतः नवीन होता. कारण मला आठवतं मी माझ्या आयुष्यातला पहिला पझल 27 मेला सोडला होता आणि मला पहिला पझल सोडायला 1.5 तास लागले होते. आता मी अमोल सरांना विचारलं कस काय राव. तर सरांनी धीर दिला, हे बघ सुरुवातीला त्रास होतो पण नंतर गुण हमखास भेटतो. असं आहे, सुरुवातीला आपल्याला त्या मेंदूला ताण द्यावा लागेल, थोडंफार एक कॉन्सन्ट्रेट होऊन फोकस होऊन थोडं बाकीच्या सगळे डिस्ट्रॅक्शन बाजूला ठेवून आपल्याला त्याला वेळ द्यावा लागेल. जेव्हा आपण त्याला वेळ देऊ तेव्हाच मग ते जे आउटपुट म्हणतो आपण, जे एफर्ट्स ते आपल्याला भेटेल. आणि LR साठी मी सर पूर्णतः अमोल सरांचे प्रत्येक लेक्चर अटेंड केलं होतं. असं एक पण लेक्चर बिडवलं नव्हतं, कारण हे माझ्यासाठी नवीनच होतं. सो मी ती रिस्क घेतली नाही. पुन्हा एक टॉपिक राहिला मग ते थोडं मी बाजूला ठेवलं. आणि त्यातल्या त्यात आपले जे संकल्प, जे लॉजिकल रिझनिंगची बुकलेट येते ती जवळपास एकदाच सोडतं मी 2दा सोडून टाकली. कारण मला नंतर ते काय म्हणतात रिस्क घ्यायचीच नव्हती भाऊ. जर इन केस याच्यातला प्रश्न यावा एखादा, आणि प्रश्नांचं स्वरूप खरं तर सगळं सारखं राहतं, फक्त थोडंफार कंटेंट मध्ये इकडे तिकडे होऊन जातं. पण एकदा तुमची प्रॅक्टिस बऱ्यापैकी एका लेवल पर्यंत पोहोचली की मग आपल्याला पेपर मधले प्रॉब्लेम सुद्धा सहजतेने म्हणजे सोडवायला अवघड जात नाही भाऊ. बरोबर. याच्यानंतर मला सांगा की ऍक्च्युअल जे मॉक टेस्ट तुम्ही जे म्हटलात की मॉक टेस्ट दिल्यानंतर अनालिसिस खूप महत्वाचं असतं. पण कधी कधी आपले जे काउन्सिलिंग साठी जे मुलं येतात आता त्यांचं जे म्हणणं आहे पा, त्यांचं म्हणणं असं की सर आम्हाला फुल लेंथच्या वेळेस टेस्ट सोडत असतो, कधी कधी 2-2 तास बसायची वेळ येते आणि ती तेवढी कॅपॅसिटी नसते सर, मग आम्हाला तेवढा 1-1 तासातच आम्ही उठून बाहेर जातो, अशा पण गोष्टी होत्या. तर हे जे असेल तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन असेल हे कशा प्रकारे तुम्ही, जे की कंटिन्युटी ज्याला आपण म्हणतो, आणि कॉन्सन्ट्रेशन कशा प्रकारे चांगलं ठेवलं तुम्ही? सर कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात पहिलं जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्यासाठी जे डिस्ट्रॅक्शनचे जे सोर्सेस आहेत त्यांना बाजूला करणं गरजेचं आहे. आणि यात सगळ्यात पहिले हे मोबाईल आपल्यासाठी ब्रह्मास्त्र आहे. याचा उपयोग सोशल मीडियाचा पण वापर करत होतात. आता मोबाईल मी जर सांगितलं हे आपल्यासाठी ब्रह्मास्त्र आहे, पण ते आपण आपल्यासाठी त्याचा चांगला सदुपयोग करून घ्यायचा किंवा त्याचा आपल्यावरच उपयोग करून घ्यायचा. बरोबर. हे कुठंतरी आपण लवकरात लवकर तो स्टान्स घेतला पाहिजे. आता मी स्वतः वैयक्तिक सांगतो, मी इंस्टाग्रामचा अकाउंट बंद केलं होतं.
आणि व्हॉट्सअप सुद्धा कमीत कमी वापरायचो. पण टेलिग्रामचा यूज मी जास्त केला, कारण जे स्टडी मटेरियल होतं, दररोजचे पेपरचे पीडीएफ असतील ते मला तिथून भेटायचे. आणि त्याचा पण एक ठराविक वेळ ठेवलेली होती मी. जे पीडीएफ आपल्या ग्रुप्समध्ये सर्क्युलेट व्हायचे, खास करून क्लासवर्कच्या पीडीएफ असो आणि होमवर्कच्या पीडीएफ असो, तर रेग्युलरली आपण सोडत बसायचं आणि करत राहायचं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, या सगळ्या जी जर्नी असते याच्यामध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं होऊन बसतं. खास करून तुमचा दररोजचा डेली रुटीन, तुम्ही प्रत्येक विषयाला किती वेळ देणार आहे, आज काय काय करणार आहे. म्हणजे असं मी म्हणणार नाही की एकदम स्ट्रिक्ट रुटीनच फॉलो करा, 6ला म्हणजे 6लाच उठलं पाहिजे, 9लाच लायब्ररीत गेलं पाहिजे, 10 तास तुम्ही बसलंच पाहिजे, असं नाही. तुम्ही आधी ठरवा की ह्या विषयाचं आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे. तुमचे जे चांगले जे स्ट्रेंथ टॉपिक्स वाटतात तुम्हाला त्या आधी कव्हर करा. मग एक एक टॉपिक घेतल्यानंतर त्याचं बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या प्रकारचं प्रॉब्लेम्स कव्हर करा. ठीक आहे, तुम्ही 100 प्रॉब्लेम्स सोडवाल, 200 प्रॉब्लेम्स सोडवाल, 300 प्रॉब्लेम्स सोडवाल, पण तो जो कॉन्फिडन्स राहतो तो लॉंग टर्म सस्टेनिंग कॉन्फिडन्स येऊन बसतो तुमच्यात. म्हणजे जेणेकरून भविष्यात तुम्हाला त्या प्रॉब्लेम रिलेटेड किंवा त्या कन्सेप्ट रिलेटेड कुठलाही प्रॉब्लेम जरी आला तरी तुम्ही आरामात त्याला टॅकल करू शकता. आणि यासोबतच सर मग ते म्हणतो ना आपण, जे फ्लेक्झिबल रुटीन ठेवणं ते आपण ठेवलंच पाहिजे. आणि रुटीन कशा प्रकारे असायचं, सकाळी ते संध्याकाळपर्यंत किती तास अभ्यास होईल? कारण बरेच जण म्हणजे सर 14 तास अभ्यास करा, 15 तास करा. तुमचं रुटीन कसं असायचं? येस सर, मुळात सर 2 वर्ष मी UPSC CDSची ज्यावेळेस प्रिपरेशन केली होती त्यावेळेस म्हणजे मनापासून तर केलीच होती, पण मग काही प्रशासकीय कारणास्तव किंवा खाजगी कारणास्तव कुठेतरी ते सिलेक्शनमध्ये थोडी हे झालं. पण मग नंतर ज्यावेळेस 2 वर्ष झाल्यानंतर AFOचा पण जर जेव्हा रिझल्ट नाही निघाला त्यावेळेस मग मी जनरल बँकिंगकडे वळण्याचा निर्णय जेव्हा घेतला त्यावेळेस मग ठरवलं की हा आपल्यासाठी एक लास्ट चान्स म्हणून असं मानायचं की आता म्हणजे माझं तरी वैयक्तिक म्हणणं आहे की मुलांनी जर तयारी करायची तर मॅक्सिमम 2-3 वर्ष इनफ आहे सर तयारीसाठी. तुम्ही 1-2 वर्ष फार मनापासून प्रयत्न करा आणि मग 3ऱ्या वर्षी तुम्ही एक बॅकअप म्हणून तरी ठेवा. मग ते बॅकअप म्हणून मी बँकिंगकडे बघितलं, पण मग त्यावेळेस मी रुटीनच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट राहिलो. खास करून जेव्हा आपले बॅच सुरू होते 4 महिने, तेव्हा मग बॅचच्या सकाळी जेवढं रिव्हिजन कालच्या दिवशी झालेलं असेल ते सकाळी व्यवस्थित रिवाईज करायचं. आज काय होईल त्याचा पुढचा एक आढावा घेऊन ठेवायचा की आज काय काय होण्याची शक्यता आहे. आणि जसं मग बॅचला जवळपास समजा 9 ते 3 बॅच चालू असायची, मग त्यावेळेस मग ते बॅचमध्ये जेव्हा आपण क्लासमध्ये येतो तेव्हा मी पूर्णतः क्लासमध्ये राहतो. त्यावेळेस मी मोबाईल वगैरे सगळं बंद ठेवायचो आणि मोबाईल संध्याकाळी मग जेव्हा निवांत व्हाल तेव्हाच फक्त ते मोबाईल जास्त, म्हणजे एक ठराविक वेळ ते त्याला पण ठरवून ठेवायची. कारण असं नको व्हायला आपण मोबाईल वापरण्याऐवजी मोबाईल आपल्याला वापरू राहिला. हा सगळ्यात मोठा जे म्हणतो ना आपण डिस्ट्रॅक्शन आपल्या या स्टडी रुटीन मध्ये मला तो मोबाईलच वाटत होता त्यावेळेस. आणि मग एकदा आपण म्हणजे क्लासवरून मग जेव्हा रूमवर जाईल, मग रूमवर फ्रेश वगैरे होऊन मग जेव्हा लायब्ररीत जाण्याची वेळ यायची त्यावेळेस मग क्लासमध्ये काय काय क्लासवर्क कम्प्लीट केलं, परत त्याचा काय काय होमवर्क दिलेला आहे, त्याच्यानंतर होमवर्क दिल्यानंतर त्याच्या आणखीन कुठले आपले ऍडव्हान्स लेवलचे प्रॉब्लेम्स आहे. मग तुमच्यासोबत जेव्हा काउन्सिलिंगमध्ये यायचो सगळ्या फॅकल्टीज बरोबर जेव्हा सल्लामसलत व्हायची, मग तेव्हा तुम्ही बुक्स वगैरे सजेस्ट करायचे किंवा जेव्हा हे सिलेबस कम्प्लीट होईल मग बेसिक टू ऍडव्हान्स प्रत्येक टॉपिक नुसार मी ते बेसिक टू ऍडव्हान्स प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात मला वाटायचं की सुरुवातीला तुम्ही जसं सगळे सांगायचे की वेळ जाऊ द्या 2 तासाची तुम्ही प्लॅन करून ठेवलंय, पण ते जर 4 तासापर्यंत स्ट्रेच होत असेल, 5 तासापर्यंत स्ट्रेच होत असेल तर करा. कारण हेच जे बैठक आहे ना सर, ही बैठक नंतर पेपरला का माहिती, आपल्याला माहिती की वी हॅव द टेनॅसिटी टू सिट. बरोबर. मग मला एक सांगा की जी बॅच आणि बॅच मध्ये सुरू असलेला तुमचा अभ्यास आणि त्याच्यानंतर तुमचं प्रॅक्टिस, हे जे याच्यामध्ये बॅलन्स राखण्यानं थोडस मुश्किल जातं नवीन मुलांना, की हे बॅलन्स कशा प्रकारे ठेवला पाहिजे की बॅच पण सुरू आहे आणि प्रॅक्टिस पण पाहिजे, तर ही कशा प्रकारे बॅलन्स करायची? सर बॅच पण सुरू आहे आणि प्रॅक्टिस पण सुरू आहे. मोस्ट इम्पॉर्टंट, कारण तुमचं एकच वर्षात एवढ्या पोस्ट निघल्या, त्याच वेळेस नेमकी बॅच सुरू होते तुमच्या, तर बॅच आणि त्याच्यानंतर तुमचं कशा प्रकारे हे बॅलन्स ठेवलं? म्हणजे सर एक तर येस 6 म्हणजे 5 ते 6 तास इथं क्लासवर करून त्याच्यानंतर परत 5 ते 6 तास लायब्ररीमध्ये घालवणं हे खरंच खूप अवघड गोष्ट आहे. पण मग आपण बँकिंग क्षेत्रात का उतरलेलो आहे, तर आपल्याला जॉब हवा आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पोस्ट काढायची, मग ती ऑफिसर कॅडरची असो तर क्लर्क कॅडर. म्हणजे माझं तर प्रांजळपणे म्हणणं राहील की जे बँकिंग क्षेत्रात उतरला एक टॉपला आपण टार्गेट केलंच पाहिजे. सो ऑफिसर कॅडर मला नाही वाटत की खूप अवघड जातं. एक प्रॉपर मॅनेजमेंट आणि प्रॉपर स्ट्रॅटेजीनुसार आपण ती पोस्ट सहजतेने काढू शकू. पण मग तो जो मोटिवेशन फॅक्टर आहे ना तो सगळ्यात पहिले मनात पाहिजे. बॅक ऑफ द माइंड ते म्हणतो आपण, ते सबकॉन्शियस माइंडवर, त्याच्यामध्ये ते आपला कोरलेलंच की आपण इथं कशासाठी आलोय आणि आपल्याला इथून आउटपुट काढूनच जायचे. ते म्हणतो ना आपण, ते विजयश्री आपल्याला खेचूनच न्यायची.
पण जर खेचायची असेल तर मग त्यासाठी आपल्याला प्रयत्न बी त्या लेवलचे पाहिजे. बरोबर आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही अभ्यास, आता जे विद्यार्थी मित्र असतील, मग ग्रामीण भागातले असो किंवा शहरी भागातले असो, जर तुम्ही पूर्णपणे फुल फ्लेज जे प्रिपरेशन म्हणतो, जर तुम्ही जॉब पण करत नसाल पण तुम्ही पूर्णपणे हे वेळ यात गुंतवताय, तर तुम्ही तुमची पार लिमिट्स क्रॉस केले पाहिजे सर. ज्या वेळेस तुम्ही लिमिट्स क्रॉस कराल त्यावेळेस हे प्री आणि मेन्स तुमच्यासाठी खेळ होऊन जाईल. म्हणजे आपली म्हणजे मला सांगायला म्हणजे असं वाटणार नाही काही की ज्या वेळेस माझी SBI PO ची प्री निघाली होती, मग त्यावेळेस मी 5 तारखेला रिझल्ट लागला आणि 6 तारखेला सकाळीच तुम्हाला भेटायला आलो तुम्ही. बरोबर. 20 दिवसाचा वेळ होता. येस माझ्याकडे 20 दिवसाचा वेळ होता. त्यावेळेस मी LICHFL मध्ये वर्किंग होतो. मग त्यावेळेस मी तिथं रेजिग्नेशन देऊन 11 तारखेला मी इथे संभाजीनगर मध्ये येऊन गेलो होतो. आणि तुम्ही त्या दिवशी सांगितलं की रूपम तुझ्याकडे 20 दिवस आहे, असा अभ्यास करतो, तुला परत अभ्यास करायची गरज नाही पडली पाहिजे. आणि हो तुमच्यासारखे करत म्हणजे मी माझं भाग्य समजतो की आपल्या फॅकल्टी सारखे खरंच शिक्षक मंडळी लाभली मला, जेणेकरून ते म्हणतो ना आपण निव्वळ एखाद्या कॅन्डिडेटची फक्त एफर्ट्स पुरेसे नसतात, एक प्रॉपर डायरेक्शन जेव्हा त्याला भेटते, जेव्हा त्याचे डाऊट्स क्लिअर होतात, जेव्हा त्याच्यासमोर फक्त एक लक्ष समोर असतं, त्यावेळेस यश भेटणं काहीच अवघड गोष्ट नाही सर. पण त्याच्यामध्ये जे काउन्सिलिंगचा जो पार्ट असतो हे खूप महत्वाचा पार्ट असतो. तुम्ही हे जे काउन्सिलिंग असेल हे काउन्सिलिंगला किती महत्व देतात सर? काउन्सिलिंगला तर मी तर म्हणेन जितकं महत्व तुमच्या प्रॅक्टिसला आहे तितकंच महत्व काउन्सिलिंगला आहे. कारण ज्यावेळेस मी स्वतः तुमच्याकडे काउन्सिलिंगला यायचो त्यावेळेस मला असं जाणवलं की मी माझ्या चुका मला दिसत्या, पण ज्या मला न दिसणाऱ्या चुका त्या तुम्हाला दिसत होत्या. मग जेणेकरून ह्या टॉपिकला जरा जास्त वेळ जातोय, त्या टॉपिकला कमी वेळ जातोय, या टॉपिकमध्ये एवढी अॅक्युरेसी, मग त्यात पर्सेंटाईल, म्हणजे इनफॅक्ट मॉक्स अनालिसिस मला कसं करायचं ते माहित नव्हतं. बट देन आकाश सरांच्या काउन्सिलिंग नंतर मी ते मॉक अनालिसिस त्यांनी बरोबर मला समजून सांगितलं की असं पद्धतीने मॉक अनालिसिस आपण केलं पाहिजे. मग ते अनालिसिस करताना प्रत्येक जो विषय, मग त्यात इंग्लिश, क्वांट, रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस असो, तर त्या विषयाचे आपले स्ट्रॉंग पॉईंट्स आणि आपले वीक पॉईंट्स आपल्याला माहिती असले पाहिजे. म्हणजे आपल्याला जर एका टॉपिकवर प्रश्न दिला तर आपण झटपट सोडू शकू. आणि दुसरा एखादा कुठला जरी टॉपिक असेल जो आपल्याला अवघड जातो आणि आपण एक निष्काळजीपणा नको यार, असं जीवावर येतं पार ते करायचं म्हटलं, तर मग ते आपण ओळखणं गरजेचं आहे. पण हे जर आपण निष्काळजीपणा इथं दाखवला आणि ते जीवावर करणं केलंच नाही, तेच जर पेपरमध्ये आलं तर आपला तिथं खेळ खंडोबा झाल्याशिवाय जय महाराष्ट्र आपला पक्का तिथं मग. सो आपण पहिल्यापासूनच ती तयारी ठेवाय, एक तर स्ट्रॉंग पॉईंट असो किंवा वीक पॉईंट असो, दोन्हींची आपण मनापासून मानसिकता तशी बनवूनच ठेवली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर मला सांगा, आता तुमचा जो काही स्टडी होता तो तर तुम्ही प्लॅन वगैरे सांगितलाय, परंतु मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही स्टडी करताना तुमच्या पहिली पोस्ट निघली ती LIC ची होती आणि त्याच्यानंतर दुसरी पोस्ट ही तुमची बँक ऑफ महाराष्ट्र होती पा, तर मग याच्यामध्ये जो काय तुमचा जो काय बॅलन्स असेल, म्हणजे तुम्ही नोकरी पण करताय आणि तुम्ही स्टडी पण करताय, हा बॅलन्स कसा ठेवला तुम्ही? मुळात म्हणजे बॅलन्स ठेवला गेला सर, कारण मी कंटिन्युअस तुमच्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. माझ्या अभ्यासाची प्रगती कुठपर्यंत आली मी तुम्हाला फोनवर सगळ्यांना कळवत राहायचो. आणि मेन म्हणजे तुम्ही ते कॉल्स अटेंड करायचे आणि तुम्ही म्हणजे काही घाई न करता मला व्यवस्थित समजून सांगायचे की हा इथपर्यंत आपण केलं, तर इथं पुढं करायचं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, मी जेव्हा पुण्याला होतो प्रिपरेशनसाठी माझ्या UPSC CDSच्या, तर त्यावेळेस मी एक नाही म्हणून पार्ट टाइम जॉब्स पण केले होते आपल्या हुंडाईच्या शोरूम मध्ये आणि त्यानंतर मग बिग बास्केट मध्ये पण. सो तेव्हापासूनच कदाचित ते बॅलन्स म्हणण्यापेक्षा बॅक ऑफ द माइंड आपण क्लिअर असणं की आपल्याला प्रायोरिटी कशाची आहे ते जेव्हा क्लिअर असतं ना आयुष्यात, तेव्हा माणसाला ते आजूबाजूला डाऊट्स किती जरी इन्सेक्युरिटी झाल्या, मग हे बाकीचे म्हणतील नाही नाही तू हे कर, जेव्हा आपण इथं क्लिअर असतो ना सर आपल्याला आयुष्यात काय करायचंय आणि कोणती गोष्ट आपल्याला खरी सुख देणार आहे, त्यावेळेस आपलं सगळं क्लिअर होऊन जातं सर. ते जे म्हणतो ना आपण ते काय म्हणतात ते ढग वगैरे येतात इन्सेक्युरिटीच्या असो, मग भीती वाटते सिलेक्शन होईल का नाही, आपण मेन म्हणजे मेंटली क्लिअर असणं गरजेचं आहे, मेंटली स्टेबल राहणं गरजेचं आहे. जॉब कुठलाही असो, किती त्याच्यात काय म्हणतात ते वर्क लाईफ बॅलन्स वगैरे ते म्हणता बा आज ते चालू आहे, किती वेळ कितीतरी तास काम करायला लावता, अभ्यासाला वेळ भेटत नाही कारण नाही सांगायचं, काढायचं वेळ आपण. बरोबर, भले ते जितकं दिवसाचं टार्गेट आहे ते स्क्रॅच करायचं, लिमिट जोपर्यंत ब्रेक नाही करत तोपर्यंत मला नाही वाटत काही आपण यश असं कर्तृत्व असं गाजल्यासारखं काही वर्थ इट फिलिंग येईल. ओके. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रातले कसे दिवस होते? म्हणजे आता तुम्ही PO पदावरती जाता, त्यात तुम्ही ग्रामीण बँकेतच जॉईन नाही केली कारण ग्रामीण बँक तुम्ही प्रेफर नाही दिला. त्याच्यानंतर कृषी सेवक सुद्धा तुम्ही त्याला जॉईन नाही केलं, तुमचं सिलेक्शन होऊन सुद्धा, पण तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र जॉईन केली ऍज अ क्लर्क म्हणून.
तर क्लर्क ज्यावेळेस तुम्ही जॉईन केलं ते मला वाटतं काय 15-20 दिवसाचाच कालावधी असेल, किती 1 महिन्यासाठी म्हणजे जशी माझी SBI PO ची मेन्स झाली त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी 5 तारखेला मेन्स आणि 7 तारखेलाच माझी जॉईनिंग होती. अच्छा, म्हणजे किती दिवस काम केलं तरी? जवळपास 2 महिने काम केलं सर. मे आणि जून हे 2 महिने. 2 महिने. त्याच्यातला काय एक्सपिरियन्स राहिला 2 महिन्यात? म्हणजे एक एक्सपिरियन्स म्हणजे असा की ग्रामीण भागातलं जे आपण बँकिंगचं ओव्हरऑल चित्र जे म्हणतो ते मला एकदम जवळून बघायला भेटलं. मग त्यातले जे कोर बँकिंगचे मग समजा बँकेत कसं चालतं, एक बँक ओव्हरऑल कशी चालते, त्या कॅशचं सेक्शन असो, ब्रांच मॅनेजर सरांना कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, त्यांना सपोर्ट करणारे ऑफिसर्स त्यांना काय काय कामं असतात, त्यांना सपोर्ट करणारे कॅशियर्स जो बाकीचा सबस्टाफ असेल त्यांना कुठले कुठले काम असतात, आणि ओव्हरऑल एकात्मिक पद्धतीने बँकिंग ऍज अ ब्रांच कशी काम करते, लोकांच्या सेवेसाठी कसं सगळं चालू आहे, त्याचा एक जवळून आढावा भेटला महिन्यात. आणि त्यातल्या त्यात म्हणजे मी मुद्दामून उल्लेख करेल, आमचे मॅनेजर सर जवळपास LIC HFL चे कुष्टे सर, त्यांचं सुद्धा बऱ्यापैकी चांगलं मार्गदर्शन लाभलं. आणि जे बँक ऑफ महाराष्ट्राचे अविनाश मते सर आणि पवन जयस्वाल सर संभाजीनगरचे, सो बऱ्यापैकी मार्गदर्शन पण लाभलं, त्यांचा सपोर्ट होता. आणि त्यावेळेस मग मी SBI PO चा इंटरव्ह्यू पण मग क्रॅक केला होता. त्याच्यानंतर SBI PO मेन्स त्याच्यावरती यायचं शेवटचा टप्पा आहे. तर मला SBI PO मेन्स बद्दल तुमच्याकडून माहिती ही घ्यायची की ज्यावेळेस मुलगा प्री निघते त्यावेळेस मेन्स एक टेन्शन असते, मेन्स कशी पार होईल की काय होईल, इंग्लिशचा प्रॉब्लेम, त्याच्या डिस्क्रिप्टिव्ह, ते जे डिस्क्रिप्टिव्हची जी भीती असते ती डिस्क्रिप्टिव्हची भीती ऍज अ ऍग्री कोर्स म्हणून तुम्ही कशा प्रकारे टॅकल केलं त्याला? ओके सर, मी सगळ्यात पहिले मेन्सच्या टॉपिकवर बोलेल. मेन्स एक्झाम ही अशी असते सर, प्रिलिम्सचं जसं आपल्याला स्पीड अँड ॲक्युरेसी हवी असते, म्हणजे डिमांड खरी त्यालाच असते, तुम्ही किती स्पीडने आणि ॲक्युरेसीने सोडता त्यावर तुमचं प्री क्रॅक करण्याचं पॉसिबिलिटी अवलंबून असते. आणि मेन्सचं तसं नसतं. मेन्स स्पीड असावी, ॲक्युरेसी पण असावी, पण मोस्ट इम्पॉर्टंट तुमचे कन्सेप्ट जे आहे ना ते क्लिअर पाहिजे. म्हणजे तुम्हाला एकाच याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या तऱ्हेने एक प्रॉब्लेम येऊन तुमच्या समोर रिप्रेझेंट होतो, पण मग कंटिन्यूस जर तुम्ही स्टडी ठेवला, त्या टफनेस लेवलचे जर प्रॉब्लेम्स तुम्ही आधीपासूनच सॉल्व्ह करत असाल, प्रिलिम्स झाल्यानंतर जरी सुरुवात केली तरी तुम्ही मेन्स क्रॅक करण्याची धमक ठेवता. बस एम्फोसिस हाच ठेवायचा की मेन्सचं कंटिन्युअस मॉक टेस्ट देत राहणं आणि त्या मॉकचं अनालिसिस व्यवस्थित करत राहणं. यावर जर तुम्ही यांना टाइम दिला तर मेन्स तुम्हाला आरामात निघाल. आता म्हणजे आवर्जून मी उल्लेख करेल की मेन्सला मला यावेळेस जवळपास 75चा कट ऑफ होता आणि मेन्सला मला 100 म्हणजे 100 मार्क्स होते आउट ऑफ 250. सो बऱ्यापैकी म्हणजे मला सुद्धा एक्सपेक्टेड नव्हतं भाई एवढे मार्क कसं काय भेटतात. बट देन जे मॉक्स वगैरे फॉलो केले होते 20 दिवसामध्ये, तुम्ही जसं बोलले अभ्यासाचा असा केला होता सर, जे म्हणजे काय असं ते म्हणतो ना, दरवेळेस पेपर मुख्यतः जेव्हा मित्रमंडळांमध्ये चर्चा व्हायची माझी, तर मोस्ट प्रोबॅबली त्यांचं कधी कधी असं म्हणणं राहायचं की यार अजून थोडं केलं असतं अभ्यास तर यार आज वेगळं माझं क्रॅक झाली असते. मी म्हटलं आपण तीच वेळ कधी आपल्यावर येऊन नाही द्यायची. आणि खऱ्या अर्थाने मी SBI POच्या मेन्स पर्यंत ही वेळ कधीच येऊन दिली सर. तो माझा एक लास्ट हे होता. आणि डिस्क्रिप्टिव्ह बद्दल बोलायचं म्हटलं तर डिस्क्रिप्टिव्हला तुम्ही सर म्हणजे जरी विद्यार्थी मित्र मंडळ असते माझे, त्यांनी 1 महिना जरी अगोदर सुरू केलं तरी डिस्क्रिप्टिव्ह क्रॅक करणं काही अवघड नाही. तुम्हाला फक्त टायपिंगची व्यवस्थित दररोज अर्धा 1 तास प्रॅक्टिस करा. मोस्ट इम्पॉर्टंट तुम्ही कीजला हॅबिच्युअल होऊन जाता आणि जे ट्रेडिशनल कीबोर्ड्स आहे त्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, माझं म्हणणं असं. कारण इथं तुम्ही सोपे जे भेटतं आपल्याला प्रॉपर येस पारंपरिक जे म्हणतो ना कटाकटा पर आपल्याला दाबावं लागतं ते फुल ताकद लावून, तशा कीबोर्डवर प्रॅक्टिस करा. म्हणजे तिथं जाऊन किती जरी सिच्युएशन ऍडव्हर्स जरी झाली तरी तुम्हाला ते आरामात टॅकल करू शकाल. आणि डिस्क्रिप्टिव्ह खास करून सर जे लेटर रायटिंग पार्ट आहे, एसे रायटिंग पार्ट आहे, त्याच्यात एक उल्लेख मला हे बोलायचं की त्याच्यातला ग्रामरचा पार्ट घेत. कारण काय होतं कधी कधी फ्युचर मध्ये बोलायच्या ऐवजी पास्ट मध्ये पण आपण वाक्य बनवतो आणि त्याच्यामध्ये चुका होतं. तर हे पण पार्ट जो असेल हे कशा प्रकारे करतो? त्यात सगळ्यात पहिले म्हणजे सर जे इंग्लिश तयार करण्याचा हे ठेवताय बा, त्यांनी स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स, एक आयडियल स्ट्रक्चर कसं असावं, जे टेन्सेस पार्ट जो म्हणतो तो जर आपण व्यवस्थित केला, व्यवस्थित विद्यार्थ्यांनी समजून घेतला, तर त्यांना नंतर इंग्लिश वाचायला किंवा ती कॉम्प्रिहेंड करायला त्याचं व्यवस्थित आकलन व्हायला जास्त वेळ नाही लागत. मग हळूहळू जशी ही रिडिंगची हॅबिट वाढवतील मुलं, तसे त्यांना आकलन होणं आणखीन सोपं जाईल. आणि जे स्ट्रक्चरल सेंटेन्सेस म्हणतो, एरर कुठं असतात ते त्यांच्या आपोआप लक्षात यायला सुरुवात होते. आता माझं बी असं विदिन म्हणजे जसं मी लगेच आज सगळं वाचलं आणि 2-3 दिवसानंतर लगेच मला सुरुवात झाली आकलन व्हायला, तसं नाही. तुम्हाला ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. एक 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस, 30 दिवस त्या कंटिन्यूच्या टचमध्ये राहावं लागतं.
जी गोष्ट तुम्ही कन्सिस्टंटली करता ती तुम्हाला ते आउटपुट दिल्याशिवाय राहत नाही सर. ओके. त्याच्यानंतर मला सांगा, आता तुमची ट्रेनिंग सुरू आहे वाटतं, इथंच ट्रेनिंग सुरू आहे बरोबर? जे की जे यश असतं ज्यावेळेस तुमचं SBI PO झालात तुम्ही, येस त्याच्यामध्ये जे घरचं जे वातावरण असेल, कारण आता Okay. तुमच्याकडे तर 5-6 पोस्ट आहेत, येस परंतु SBI POचा जे आनंद असेल ते खूप जास्त असेल. हे वातावरण नेमकी कसं झालं? वातावरण आता आनंद म्हणण्यापेक्षा आनंद झालाच होता सर, कारण मेन म्हणजे ऑफिसर कॅडरची पोस्ट आहे आणि बँकिंग क्षेत्रात उतरणाऱ्या प्रत्येक मुलाची आणि मुलीची जी ड्रीम पोस्ट Dream असते post की कारण SBI PO ही बँकिंग क्षेत्रातली सगळ्यात अवघड परीक्षा मानली जाते आणि ती क्रॅक करणं खरंच म्हणजे आनंद तर होतोय सर. आणि या आनंदात खरा वाटा म्हणजे माझ्या कुटुंबाचा सगळ्यात पहिले मी म्हणेल. त्यांच्या सपोर्टमुळं त्यांच्या मग तो मेंटल असेल, फिजिकल असेल, स्पिरिच्युअल असेल, इमोशनल सपोर्ट त्यांचा सपोर्ट होता म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि जे काही ते त्यांच्या आनंदासाठीच तर चालू आहे हा सगळा आटापिटा जे म्हणतो आपण. सो त्यांचा पण एक हे होतं सर, जवळपास त्याचा बऱ्यापैकी सिंहाचा वाटा. त्यानंतर माझं मित्रमंडळ जे अजून पण माझ्या सोबत आहे, त्यांनी बऱ्यापैकी जेव्हा जेव्हा मी डाऊट्स किंवा इन्सिक्युरिटीज मध्ये चालला जायचो तेव्हा त्यांच्याशी संभाषण करून जो आनंद मला त्यावेळेस वाटायचा तो आनंद आता पण वाटतोय. आणि खरंच ते मित्रमंडळ म्हणजे मला भाग्यवान समजतो की असं मित्रमंडळ मला लाभलं जे माझ्या संघर्षात पण सोबत होतं आणि यश भेटल्यानंतर पण आम्ही सोबत आहे. त्याच्यामुळे खरंच म्हणजे त्या मित्रांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. मग त्यात आवर्जून मी जे बँकिंग ऑलरेडी वर्किंग प्रोफेशनलचे माझे मित्रमंडळ, मग त्यात तेजस बोराडे जो ऑलरेडी PO आहे, त्याच्यानंतर तेजस मेत्रे जो बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, अभिजित देशमुख जो सध्या युको बँकमध्ये, आणि माझी एक मैत्रीण प्राजक्ता कोंडुबीरे तिचा सध्या UIS EO मध्ये सिलेक्शन झालंय. हे 4-5 जणांनी कंटिन्युअस त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचो आणि ते मग मला सांगायचे की तुला इथून पुढे असं असं करावं लागेल बघ. त्या पद्धतीने मग त्यांचा एक सपोर्ट होता. आणि तिसरा सगळ्यात मेन सपोर्ट म्हणजे सगळ्या शिक्षकांचा. तुमच्या सगळ्यांची साथ होती सर. म्हणजे लहान माझे बालपणीचे शिक्षक असतील, प्राथमिक शाळेतले, त्याच्यानंतर माध्यमिक, उच्च माध्यमिक, त्यानंतर माझे कॉलेजचे शिक्षक लोक असतील, मग परत आतापर्यंत मग मॅनेजर सरांच्या स्वरूपात म्हणजे जेवढे माझ्या वर्किंग तिथं त्यांचं मार्गदर्शन असेल, त्यांचे शुभ आशीर्वाद असेल आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे संकल्प तुमच्या फॅकल्टीचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता सर. म्हणजे जेणेकरून मी रात्री अपरात्री केव्हा जरी कॉल केला तरी तुम्ही ते कॉल रिसिव्ह करायचे आणि माझे जेवढे डाऊट्स वगैरे असतील ते तुम्ही क्लिअर करायचे. आता मी आवर्जून उल्लेख करेल, ज्यावेळेस मी मॉक्स अनालिसिस करायला यायचो SBI PO मेन्सच्या त्यावेळेस मी तुम्हाला आणि क्षितिज सरांना जवळपास 10 वाजेपर्यंत बसून ठेवलं, पण तरीच तुम्ही काहीही आडपडदा न ठेवता, काहीही घाई असं न दाखवता तुम्ही माझे सगळे डाऊट्स क्लिअर केले. आता काय म्हणजे शब्द नाही सर. म्हणजे खरंच हे सगळं तुमच्या सगळ्यांचं ते म्हणतो ना आपण क्युम्युलेटिव्ह एफर्ट्स जे एसेन्स म्हणतो, मी हाच एसेन्स मानेल सर. आणि मग हे जे यश आहे हे फक्त माझं एकट्याच वैयक्तिक नाही, हे आतापर्यंत माझ्या आयुष्याच्या प्रवासात ज्यांनी सगळ्यांची साथ लाभली, ज्यांचे आशीर्वाद लाभले आणि मुख्य सगळ्यांचे चांगले बेस्ट विशेस होते. सो त्याचंच तो हे फळ आहे सर. आणि तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहील नक्कीच. आणि असेच मी यशस्वी शिखर पुढे पण आमचे आशीर्वाद तुमच्या बरोबरच राहतील. फक्त जाता जाता मला एक सांगा, इथून पुढचं जे टार्गेट असेल ते टार्गेट तुमचं काय असेल? कारण SBI वरच थांबताल की नाबार्ड, RBI जे रेग्युलेटरी बॉडीज असतील तर याच्यामध्ये तुम्ही जाण्याचा प्रयत्न करता? सर अभ्यास तर तसा सुरूच राहील. म्हणजे जितकी समाजाने वय खाली 24 वर्षे, येस म्हणजे एवढ्या कमी वयात एवढ्या सगळ्या पोस्ट मला खरंच विशेष वाटतंय. ज्या पोस्टसाठी आम्ही 5-5 आणि 6-6 वर्ष त्याच्या नंतर आम्हाला पोस्ट भेटले. 24 वर्षामध्ये जर एवढ्या मोठ्या जर पोस्ट मिळवत असेल खरंच अभिमानास्पद बाब आहे. पण याच्या पुढे तुमचं काय एम असेल? सर सगळ्यात पहिले म्हणजे आता एवढ्या कमी वयात एवढे पोस्ट आलं हे माझे तर प्रयत्न होतेच. बाकी सगळ्या कुटुंब, शिक्षक सगळ्यांची मला साथ होती. पण यात तुमचं हार्डवर्क पण तेवढं महत्वाचं आहे. तुमचा अनुभवाचा जो आवाका होता, तुमच्या अनुभवांच्या त्या डायरेक्शन जे दाखवलं तुम्ही व्यवस्थित का करायचं, थोडंच करायचं पण मग क्वालिटेटिव्ह करायचं. मुलांचं होतं काय, मुलं सगळंच करत बसतात आणि पेपरच्या अनुषंगाने आपल्याला काय महत्वाचं आहे ते राहून जातं आणि मुलांचे मग क्रॅक होत नाही पेपर, मग सिलेक्शन भेटत नाही. सो देन इट्स वॉज ऑल ऑफ यू सर. म्हणजे तुमच्या सर्वांमुळे ते शक्य झालं. धन्यवाद. इथून पुढे सर अभ्यास तर 100% आणि याच्या पुढे पण तुम्ही RBI मध्ये आम्हाला दिसो, नाबार्ड मध्ये अशी आमची इच्छा आहे. आणि इथून पुढचं जे काही ट्रेनिंग ते इथंच सुरू आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ट्रेनिंग सुरू तोपर्यंत भेटतच राहू. परंतु जोपर्यंत आपला कॉन्टॅक्ट जोपर्यंत आहे तुमचं हमेशापर्यंत आपण ठेवूया. तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी आमच्या संकल्प टीम तर्फे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहू. धन्यवाद. थँक्यू सर.